तर मित्रांनो, नवीन दिवसाची सुरुवात एका नव्या व्हिडिओ सहित तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रतीक्षा बैरा या यूट्यूब चॅनलवर. ट्रेकिंग करून खाली उतरलो आणि सीतापूरमध्येच रूम घेतली. खूप दमलो, त्याच्यामुळे तुम्हाला काही पुढचं दाखवता आलं नाही. आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली आहे आणि आमची थोडी मजा मस्ती चालू आहे. तयारी करून आम्ही चहा आणि नाश्ता करायला गेलो. भरपूर दिवसांनी आम्हाला डोसा खायला मिळाला. भरपूर दिवसांनी आम्हाला मसालेदार चहा प्यायला मिळाला. एक सोडून मी 2 कप चहा पिला. रूम मधून आता आम्ही चेकआउट करतोय. आमची गाडी खालती आली आहे. आम्ही एका नवीन ठिकाणी जाणार आहोत. तुम्हाला दाखवतोयच. बद्रीनाथ आम्हाला जायचं होतं, पण बद्रीनाथचे रस्ते खूप खराब आहेत, तर आम्ही तो स्पॉट कॅन्सल करून एका वेगळ्या ठिकाणी चाललोय. त्रियुगी नारायण मंदिर. रस्त्यात तुम्हाला त्याच्याविषयी माहिती सांगतेच. तर गाईस, पुढचा प्रवास चालू झालाय आमचा. रस्त्यातून आम्ही निघालोय. झाडांचं सकाळी सकाळी झाडं झुडपं खूप मस्त आहेत. एक निसर्गरम्य वातावरण आहे. त्या वातावरणाचा आनंद घेत आम्ही चाललोय. इथून क्लायमेट खूप मस्त होतं. धुका पडलेला. पावसाचं तर काही नामोनिशाणच नव्हतं. मस्त ऊन होतं. भरपूर दिवसानंतर असं क्लायमेट बघायला मिळालेलं आणि आम्ही पुढे प्रवास करत होतो. तर गाईज, आता आपण पोहोचलोय ठिकाणावरती. गाडीतून उतरून आता आपल्याला 500 मीटर अजून चालत जायचं आहे. क्लायमेट, वातावरण किती सुंदर आणि मनमोहक करणारं आहे इथे. पूजेचं साहित्य घेऊन आम्ही मंदिराकडे चालत निघालो.
त्रियुगी नारायण मंदिर. ह्या मंदिराची मान्यता अशी आहे की इथे शिव आणि पार्वतीचं लग्न झालेलं. पहिली लव्ह स्टोरी शिव आणि पार्वतीची ती इथेच झालेली. चालत चालत खाली उतरल्यावर तिथे 3 कुंड होती. त्यापैकी एक रुद्रकुंड होतं. त्याच्यामध्ये आम्ही हातपाय धुतले. हातपाय धुवून झाल्यावर भटजीने आम्हाला गंधक लावलं आणि ज्या सरस्वती कुंडातलं पाणी आम्हाला पूजेसाठी लागणार होतं ते थोडंसं प्राशन करायला दिलं आणि नंतर पुढे पूजेसाठी बसवलं. हे मंदिर नारायणाला समर्पित आहे. बाहेर असलेल्या शिवपार्वतीच्या मूर्तीवर अभिषेकाला सुरुवात झाली. नंतर भटजींनी आम्हाला ह्या मंदिराविषयी थोडक्यात माहिती सांगितली. ती तुम्हीही ऐका. कमंडल लेके राजा बलि के पास पहुंचा. बोले महाराज, मैंने सुना कि आप बड़े दानी हैं, मुझे भी कुछ दान दीजिए. राजा बलि ने सोचा कि ये ब्राह्मण है, अन्न मांगेगा, धन मांगेगा, सोना चांदी मांगेगा और क्या मांगेगा. भगवान ने कहा मुझे तुम्हारा ऐसा कुछ नहीं चाहिए. हिंदी जानते हैं ना. तो भगवान ने कहा मुझे तुम्हारा ऐसा कुछ नहीं चाहिए, मुझे देना है तो 3 पग पृथ्वी दीजिए. राजा बलि ने सोचा कि 52 छोटा बालक है, क्या पृथ्वी कितना चाहिए कि महाराज 3 पग पृथ्वी कहीं भी ले सकते हैं. भगवान ने कहा मुझे तुम्हारा ऐसा नहीं चाहिए, देना है तो संकल्प करके दीजिए. तो जब संकल्प करने लगे ना, तो ये लोटे में जो है टोटी होती है ना. हाँ, तो वहाँ राजा बलि का गुरु शुक्र महाराज जी जो है मक्खी के बीच में बैठ गए. क्यों बैठे कि हाथ में जल न पड़ेगा, संकल्प अधूरा हो जाएगा. भगवान ने ऐसे एक तिनका निकाला, वो टोटी में ठोक दिया. वहाँ शुक्र महाराज की आंख निकल गई. जब शुक्र महाराज की आंख निकली तो शुक्र महाराज जी जो है जमीन में उतर गए. बोले महाराज मुझे क्षमा कीजिए. भगवान ने कहा तुम्हारे लिए यही क्षमा है, तुम जाओ अपने स्थान बैठ जाओ. फिर जब संकल्प होने लगा तब भगवान नारायण ने अपना यहीं पर विराट रूप बता दिया. भगवान ने विराट रूप बता दिया कि राजा बलि कहाँ रखो पैर, कि महाराज कहीं भी रखो. तो भगवान ने एक पग से स्वर्गलोक को ढक लिया, दूसरे पग से मृत्युलोक को ढक लिया. तीसरे पग के लिए कहा राजा बलि कहाँ रखो, कि महाराज मेरे पास कोई स्थान नहीं है, मेरे सिर में रखिए. तीसरे पग से राजा बलि को पाताल पहुंचाया, वही भगवान नारायण. आप लोगों ने पहले तो देखा होगा, नहीं तो सुना है कि हरिद्वार के पास कंकल है. वहाँ पर राजा दक्ष ने यज्ञ किया, सभी देवी देवताओं को बुलाया गया, लेकिन शंकर भगवान का अपमान होने से वहाँ पर सती हो गई थी. फिर दोबारा जब इस स्थान पर राजा हिमांचल थे, पर्वत के राजा, उनकी पत्नी थी माता मैना. तो माता मैना की कुख से सती ने दोबारा जन्म लिया. पर्वतराज की पुत्री होने से पार्वती नाम पड़ा. तो यहाँ पर गौरी गुफा है, वहाँ पर पार्वती मैया ने कई वर्षों तक तपस्या की है. क्योंकि है शंकर भगवान की प्राप्ति के लिए. जब शंकर भगवान की प्राप्ति हो गई है तब राजा हिमांचल ने अपनी पुत्री पार्वती का कन्यादान करके शंकर जी को इस स्थान पर दिया. तब से यहाँ पर ये 4 कुंड है. 2 में स्नान होता है, ब्रह्म कुंड और रुद्र कुंड में. विष्णु कुंड में आचमन किया जाता है. चौथा ये सरस्वती कुंड है, यहाँ पर जिसके माता पिता सास ससुर गुजर जाते हैं तो जब दिन द्वारा यहाँ पर दर्शन दिया जाता है. 5वीं जगह ये धर्मशिला है, शंकर का कन्यादान हुआ. और अंदर भगवान नारायण लक्ष्मी सरस्वती का दर्शन है. और वहीं पर शंकर पार्वती ने भगवान नारायण को साक्षी करके सप्तपति फेरा लगाया है. तो उस समय जो है वो देवताओं की जलाई हुई अग्नि है. जब उसमें अग्नि कम होने लगी तो देवताओं ने ऋषियों ने उसमें मिलकर लकड़ी चढ़ाना शुरू किया. तब से ये धूनी लकड़ी द्वारा हमेशा जलती रहती है, हमेशा इसमें हवन होता है. और उसी की भस्मी जो है मुख्य प्रसादी के रूप में घर जाती है, वो जहाँ पर हवन किया है. तो वो भस्मी ऐसी पवित्र चीज है, जैसे घर में बच्चों को किसी का नजर लग जाता है, छोटे बच्चों को कोई घर में छल कपट होता है तो भगवान का नाम लेके उसका तिलक कर लो, उसमें किसी का तंत्र में नहीं चलता है. छोटे बच्चे हैं तो उनको तिलक करके थोड़ा उनके मुँह में भी डाला जाता है. तो उसमें सबसे
निरंकार है, जो किसी का नजर भी नहीं लग सकता, कोई टोनी टप्पी उस पर नहीं लगता है। तो बोलो भगवान नारायण की चक्षो सूर्यो जायतो श्रोता लोका नकल बयन लोका नीचे रख लो, जल बचा लो, अब तिलक कर लो। ओम नमो नमः। अक्षत दो दाना चावल लगाइए। अक्षत अंते शरणाचार्य रे लक्ष्मी शबन्या महारात्रे भारस्वे नक्षत्राणाम मुम्बईठाणाम। अच्छा घर से बहन जी कुछ पार्टी को चढ़ाने को लाए, कोई धोती साड़ी गिलो छत कन्यादान के रूप में चढ़ा रहे हैं। दान फल दान वस्त्र दान स्वर्ण दान कर्मणि श्री कृष्ण अर्पणमस्तु। ही जी जागा आहे जिथे हिमवत राजांनी पार्वतीचं कन्यादान केलेलं, तिथेही आम्ही पूजा संपन्न केली। मग आम्ही आतमध्ये गर्भगृहामध्ये नारायणाचं दर्शन घेण्यासाठी निघालो। बाहेर गणपतीची मूर्ती होती, पहिला आम्ही तिथे दर्शन घेतलं। आतमध्ये गर्भगृहाचं व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती, तर आम्ही ते काय दाखवू शकलो नाही। नंतरला जी बोलतात ना 3 युगापासून अग्नी प्रज्वलित आहे, तिथे आम्ही पूजन केलं, त्याच्यामध्ये लाकडाचा तुकडा वगैरे टाकला आणि ती पूजा संपन्न करून आम्ही बाहेर निघालो। मन खूप प्रसन्न झालं। मग आम्ही निघालो गुप्तकाशीला। या ठिकाणाचं महत्त्व असं आहे की ठिकाण पांडवांच्या मोक्ष यात्रेचं शेवटचं स्थान होतं। नकुल आणि सहदेवाला इथे शंकराचा असण्याचा आभास झाला, तेव्हा शंकर इथे गुप्त झाले। आता पांडवांना कळालं की शंकर आपल्याला दर्शन देणार नाही, तर त्यांनी इथे शक्तीची आराधना केली। तर शक्तीने प्रकट होऊन इथे शंकरासोबत अर्धनारेश्वर रूपात त्यांना दर्शन दिलं। म्हणून इथे अर्धनारेश्वर मंदिराची त्यांनी स्थापना केली। गर्भगृहाचं दर्शन तुम्हाला दाखवता येत नाहीये, कारण की आम्हाला शूटिंग अलाउड नव्हती। गुप्तकाशीचं दर्शन झाल्यावर आम्ही आलो उखीमठ या ठिकाणी। खूप दमलेलो, त्याच्यामुळे रस्त्याचं काही शूट तुम्हाला दाखवता आलं नाही। 2 दिवसाचं ट्रेकिंग, त्याच्यामुळे जे पाय दमलेले त्याचा खूप त्रास होत होता, तर आम्ही हळूहळू दर्शनासाठी आलो। उखीमठ ह्याचं महत्त्व असं आहे की जेव्हा केदारनाथ आणि मधमहेश्वर या थंडीमध्ये जेव्हा त्यांचे दरवाजे बंद असतात, तेव्हा तिकडच्या मूर्त्या ह्या मंदिरामध्ये आणून स्थापित करतात आणि इथे त्यांची पूजा होते 6 महिन्यासाठी। इकडे सुद्धा व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती। आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर पडलो। बाहेर काही मूर्त्या होत्या तिथे, पण त्यांची शूट घेता आलं, ते तुम्ही बघा। भैरवनाथाचं सुद्धा तिथे मंदिर आहे। एवढं आपल्याला स्टोरी काय माहिती नाही आहे, कारण की पुजारी वगैरे तिथे कोणी नव्हते। आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासासाठी। येता येता आम्हाला देवप्रयाग संगम लागलं। आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो। खूप वेळ झालेला, 4 वाजून गेलेले आणि आम्हाला लागलेली भूक, तर आम्ही एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो। हॉटेल खूप छान होतं आणि नदीच्या किनारी होतं। एकदम प्रसन्न वातावरणात जेवणाची मजाच काही वेगळी असते। आम्हाला चव बघायची होती कशी आहे, तर आम्ही पहिला नॉर्मल जेवण असं ऑर्डर केलं, पण एवढ्या दिवसात आम्हाला याच हॉटेलमध्ये चांगलं जेवण खायला मिळालं। टेस्ट खूपच मस्त होती।
आणि त्यांचं स्पायसी असतं ते आपल्यासाठी नॉर्मल असतं. तर आम्ही त्यांना स्पायसी सांगितलं तेव्हा आपल्या नॉर्मल जेवणासारखं जेवण तिथे भेटलं खायला. या तुम्ही पण जेवायला. जेवण झालं आणि आम्ही निघालो आमच्या प्रवासात परत पुढे. आमचं आजचं स्टे होतं ऋषिकेशमध्ये. प्रवासात आम्हाला झोप लागली तर शूट काय घेता आलं नाही, तर आम्ही डायरेक्ट हॉटेलवर पोचलो, तिथेच शूट घेतलं. रूमवर सर्व सामान ठेवलं, फ्रेश झालो आणि निघालो आम्ही आता जेवणासाठी. रात्रीचे 9 वाजलेले, भूक लागलेली म्हणून आम्ही जेवणासाठी निघालो. ह्याच रिसॉर्टमध्ये खाली हॉटेल होतं, तर आम्ही ठरवलं आता तिथे जाऊन खाऊयात. हॉटेल छान होतं पण आम्हाला टेस्टची काहीच आयडिया नव्हती, त्याच्यामुळे आम्ही नॉर्मलच दुपारी लेट जेवण झालेलं तर नॉर्मलच सूप ऑर्डर केलं आणि पनीर चाप ऑर्डर केलेले. वाटलं तेच झालं, काहीच टेस्ट भेटली नाही. खाल्लं आणि आम्ही रूमवर झोपायला गेलो. तुम्ही असंच पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला कंटिन्यू राहा.